वनविभाग आलापल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय मार्कंडा कणसोबा अंतर्गत गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर गावाजवळील जंगलात विद्युत प्रवाह सोडून चितळ वन्य प्राण्याची शिकार प्रकरणी एकाच 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून एक फरार आहे. रामरतन बकीम मंडल राहणार विजयनगर असं आरोपीचं नाव असून तन्मय बुद्धदेव बाडाई असं फरार आरोपीचं नाव आहे. सदर घटना 2 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली. 7:30 ते 8 वाजेच्या दरम्यान घडली. मार्कंडा वनपरिक्षेत्राकडून प्राप्त माहितीनुसार आरोपी रामरतन मंडल आणि सोबती तन्मय बुद्धदेव हे दोघे चितळ वन्य प्राण्याची शिकार करण्याच्या हेतून गुंडापल्ली उपक्षेत्रातील विजयनगर जवळील जंगलात 1 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास विद्युत प्रवाह सोडला होता. 2 फेब्रुवारीला चितळाची शिकार केल्याची माहिती मिळताच वन कर्मचाऱ्यांनी आरोपी रामरतन मंडल याचं घर गाठलं असता चितळाचे मांस शिजवताना आढळून आले. रात्री 7:30 ते 8च्या दरम्यान क्षेत्र सहाय्यक RL बानोत यांनी गुन्हा नोंदवून आरोपीस ताब्यात घेतलं, तर सोबती तन्मय बाडाई हा फरार झालाय. आरोपी रामरतन मंडल या 4 फेब्रुवारीला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्यास वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार 4 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी RB इनवते यांच्या मार्गदर्शनात गुंडापल्ली उपक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक RL बानोत करत आहेत. मार्कंडा कणसोबा परिक्षेत्रात गस्त घालण्यासाठी वनरक्षक GM आखाडे, वनरक्षक SG राठोड, किशोर आलम, निरंजन मंडल, क्षेत्र सहाय्यक विवेकानंद चांदेकर, अक्षय राऊत धानोरकर सहकार्य करत आहेत. प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.